आपले दोन शब्द व्यक्त कराल. व्यासपीठावर विराजमान असलेले अध्यक्ष, त्याचबरोबर या ठिकाणचे कार्यचे ग्रंथालयाचे आलेले मान्यवर, जोशी सर व सर्व शिक्षक व विद्यार्थी, याच्यासाठी आजचा जो दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज दिनांक 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर हा दिवस वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या औचित्याने आजचा दिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना वाचनाची भरपूर आवड होती. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणत होते की जे माणसाला झोपेत पडतात ती स्वप्न असतात, असं नाही, तर जी झोप उडवतात ती खरी स्वप्न असतात. एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी माणसाला रात्रंदिवस त्या ध्येयाचा ध्यास लागला पाहिजे आणि त्या ध्येयाच्या दिशेने त्याने वाटचाल केली पाहिजे. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं. खरोखर अतिशय उच्च असं शिक्षण घेतलेले, अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी राष्ट्रपती पदापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांचे अग्निपंख या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं त्यांचं आत्मकथन त्याच्यामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. वाचनाची त्यांना आवड होती. त्याचबरोबर अगदी लहान असताना त्यांचे वडील हे एक नाविक होते. त्यावेळेस ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना सोडत असत. अशा वेळेस लहान अशा चिमुरड्याच्या अब्दुलला एक स्वप्न पडलेलं असायचं की तो वरती आकाशामध्ये उंच भरारी करणारे जे पक्षी असतात त्या पक्ष्यांना बघायचा आणि त्याला असं वाटायचं की या पक्ष्यांप्रमाणेच मी सुद्धा उंच असं आकाशामध्ये भरारी घ्यायला पाहिजे. आणि त्या हळूहळू त्या ध्येयाने तो झपाटल्यासारखं त्याने अतिशय म्हणजे मेहनत करून त्यांनी खूप म्हणजे अतिशय खडतर असा प्रवास करून राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी त्यांचा प्रवास केलेला आहे. आणि आज अतिशय लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून त्यांना नावाजलं जातं. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असं सुद्धा म्हटलं जातं. या अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात मी माहिती सांगितली. त्यांनी जाता जाता एकच सांगितलंय, तरुणांनी कितीही अपयश आलं तरी त्या अपयशाने खचून न जाता त्या अपयशात पण नवीन संधी प्रेरणा घ्यावी आणि आपलं आयुष्य न संपवता नवीन उमेदीचा प्रयत्न करावा असं त्यांनी सांगितलं आहे. प्रेरणा घेऊया. छाये तिलक मंदिर